उत्तम स्पर्धा आहे. नेहमी अंडरम क्रिकेटला प्रोत्साहन देतात आणि मला पण प्रोत्साहन देतात. ते स्वतः बोलले आता का तू खेळ. नक्कीच पहिला बक्षीस न्याल का सर? हो पहिला पक्ष. नक्की नक्की सर. नक्कीच केपीएलची स्पर्धा गाजवली आहे रोशननं. सह्याद्री तांडेल यांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. अतिशय चांगली स्पर्धा. या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असताना मुख्य मंचावरती आपण पाहतो योगीजी तांडेल, करवे गावातील लेजंड खेळाडू मनोज मामा म्हात्रे, तसेच त्यांचे सुपुत्र सचिन दादा म्हात्रे, सर्व म्हात्रे कुटुंब आज उपस्थित आहे. कारण की स्पर्धा कोणाची आहे तर कैलास दादा म्हात्रेची आहे. येस, आज काल्याचा दिवस आहे दशरथ पाटील यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर. पहिला चेंडू, मॅच ऑन, जयेश तांडेल. हा चेंडू अँड्रमचा मलिंगा जयेश तांडेल. कालच्या सामन्यामध्ये अतिशय अप्रतिम गोलंदाजी केली होती. स्ट्राईक मध्ये हर्षल मडवी. पुन्हा एकदा आता मात्र चांगला चेंडू फेकलाय. चेंडू जातोय डी झोन कडे. चेंडू चालला होता परंतु अडवलं जात आहे. सिंगल मिळतीये. संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती. धावसंख्या 3, माफ करा. पुन्हा एकदा जयेश. आगामी चेंडू फेकेल कुणालसाठी. हा चेंडू फेकलाय. यष्टी रक्षण खराब पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा हा चेंडू जबरदस्तरित्या टॅप केलाय. गतीचा वापर चांगला केलाय हर्षल मडवीनं. आणि इथे मात्र येतोय क्रॅकिंग चौकार. करावे बॉक्स क्रिकेटचा हा दमदार चौकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 8 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आता मात्र फलंदाज बाद. दांडी मात्र उखडली जाते त्या फलंदाजाची. जयेश तांडेलकडे वेग आहे, गती आहे, गोलंदाजी चांगली करतोय. यस, केपीएलचा बादशाह, केसीसीएलचा बादशाह. यस, केसीसीएलचा एक उत्कृष्ट फलंदाज बिडी आणि उत्कृष्ट कर्णधार. त्याच्या नेतृत्वाखाली केतन भोईर खेळलाय. 3रा क्रमांक देखील पटकावला त्या स्पर्धेमध्ये. समोर आहे जयेश तांडेल. आता मात्र जबरदस्तरित्या खेळून काढलाय चेंडू. चेंडू येतोय निर्धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या स्थगित आहे 8 या आकड्यावरती. पुन्हा एकदा जयेश तांडेल. हा चेंडू पुन्हा एकदा जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पाहता पाहता पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या 9. 1 गडी बाद 9 धावा शीतल रायझिंग स्टार संघाची. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. युवा कार्यकर्ते अमितजी मडवी यांचं शुभ आगमन होतं या मुख्य मंचावरती. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल. या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून आलात अमित दादा. या नेहमीच आपण अमित दादांची उपस्थिती क्रिकेटसाठी पाहत असतो. क्रिकेट प्रेमी आहेत अमित दादा. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. खूप खूप आभार. आणि हा येतोय चौकार. 4 धावा. 4 धावेनं अमित दादांचं स्वागत केलंय. आणि हा वाईड बॉल. 1+1 या मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 15 या आकड्यावरती. 15. पहिल्या षटकामध्ये 9 होत्या. पुन्हा एकदा धनू. पुन्हा एकदा सोडून दिलाय. 1+1. खराब यष्टी रक्षण जयेश तांडेल यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. काय जबरदस्त फलंदाजी होती आहे शीतल रायझिंग स्टार संघाकडनं. करावे संघाचा वंडर बॉय, त्याच्याकडनं अशा अपेक्षा नव्हत्या. एक चांगला यष्टी रक्षक आहे परंतु चेंडू पकडता आला नाहीये. बाईच्या स्वरूपात धावा मिळत आहेत. अवांतर धावसंख्या मिळत आहेत. अतिरिक्त धावसंख्येनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. आता मात्र चांगलं कमबॅक धनु भोईर याच्याकडनं पाहायला मिळतोय. गोलंदाज धनेश.
आणि हा वाईट बॉल 1+1. पुन्हा एकदा यष्टीरक्षक चूक करतोय. चौकारांची हॅट्रिक बिडीने मारली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जितू भोईर यांच्या माध्यमातून आलेलं आहे. यस, फलंदाज बाद कुणाल तांडेल बॅक टू डगआउट. नक्कीच प्रतीक जशी स्पर्धा चालू झाली असं वाटलं होतं की सचिन म्हात्रे एक संघ पॅक करेल. नक्की गॅरो कुठेतरी बाहेर गेला असं वाटतंय मला, नाहीतर नक्कीच संघ पॅक केला असता. कीर्तन म्हात्रे कसा अवेलेबल होईल दादा, त्याला ओरमलाच टाइम नाही. अँड्रम कुठे खेळणार? कीर्तन म्हात्रे म्हणजे जसा एखादा ब्रास बँड असतो ना, तारका बुक असतात, तसा कीर्तन म्हात्रे बुक असतो सगळीकडे. बरोबर ना योगेश दादा? आणि धावसंख्या जाऊन पोचली ती तब्बल 24 या आकड्यावरती. 2 षटकांची समाप्ती, धावसंख्या 24. म्हणजे 12च्या सरासरीने चांगली धावसंख्या उभारली यावेळी फलंदाजी करत नक्कीच असताना. प्रतीक, कारण पुढचा संघ जो फिल्डिंग करतोय तो मजबूत संघ मानला जातोय. कारण त्यांची सराव पोद्दार इंटरनॅशनल स्कूल यांच्या पटांगणावर होत असते. नक्कीच नौका गोलंदाज येतोय तो म्हणजे बाला. वाईट बॉल 1+1. ह्या मिळतील 2 धावा. नक्कीच बिपिन, चांगला संघ आहे पोद्दारच्या मैदानामध्ये. चांगला सराव दररोज केला जातो या खेळाडूंच्या माध्यमातून. आणि सध्याच्या घडीला विचार केला तर करावे गावामध्ये आंड्रम क्रिकेट हाच संघ खेळत असेल. प्रतीक पोद्दारमध्ये जरी प्रॅक्टिस करत असले तिकडे 22 साठी धाव नाहीये, त्याच्यामुळे किपिंग त्यांना करता येत नाहीये असं वाटते मला तरी. आणि हा गेला षटकार. नाही, नक्कीच 1000 रुपये हा पारितोषिक दिला पाहिजे, कारण 3 चौकारसाठी होता ना हा. 3 चौकार नाहीये, 3 छक्के मारलेत. डायरेक्ट 12 धाव संख्येचा एकदाच त्यांनी षटकार लगावलाय. बॅट्समन आलाय नवीन, निकेत. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती. धावसंख्या 26 धावा आल्यात. अजूनपर्यंत चांगली कामगिरी राहिले प्रथम फलंदाजी करत असताना. शीतल रायझिंग स्टार संघाची. निकेत आलाय. मच्छिंद्र, पुढचा चेंडू. हा चेंडू टॅप केलाय, चेंडू जातोय सनसणीत चौकार. काय जबरदस्त फलंदाजी होती आहे. एक ताकदवर संघासमोर खेळत असताना इझिली चौकार मारलाय. यस, नो बॉल आहे. पंच इशारा करत नाही आमच्याकडे. वाईट तर असणारच, परंतु पिचच्या बाहेर आहे ना. आणि जर वंडी मारली मग पंच, वंडी मारली तर काय करणार? याच्या अगोदर दोन्ही चेंडू नो होते, लक्ष द्यायचं सर, विनंती करतो आपल्याला. वंडी मारली तर तीन चेंडू शिल्लक असतील आणखीन. मच्छिंद्र चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र रन घेण्याचा प्रयत्न. कॉलिंग खराब होता, परंतु शेवटच्या क्षणी फलंदाजाला थांबवलं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33. अतिशय चांगली धावसंख्या उभारली आहे प्रथम फलंदाजी करत असताना. आणि हा 1+1 वाईट बॉल. धावसंख्या 35. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. लाईन टच नो आणि 1 धावसंख्या मिळतील. धावसंख्या 36. पुन्हा एकदा नो फेकलाय. खराब गोलंदाजी करतोय बाला. पुन्हा एकदा आणि हा गॅप मध्ये चेंडू दणदण करत जातोय चौकार. काय जबरदस्त फलंदाजी होतीये.
एक ताकदवार संघासमोर ताकदवर फलंदाजी. शीतल रायझिंग स्टार अप्रतिम फलंदाजी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41, 41. हा देखील गेला 45 धावा. नक्कीच दोन्ही संघ आपण पाहतोय, मात्र एक बलाढ्य संघ, पण प्रेक्षक मात्र कमजोर संघालाच सपोर्ट करणार. येस, असं वाटतंय की झिम्बाब्वे विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना चाललाय की काय, कारण की नेहमी सराव करणारा संघ त्यांच्या विरोधात अशी फलंदाजी म्हणजे त्यांच्यावर हल्ला चढवलाय. कुठेतरी कमी पडलेत की काय हा प्रश्न उपस्थित झालाय मैदानामध्ये. दमदार फलंदाजी होतीये शीतल रायझिंग स्टार संघाच्या फलंदाजांकडनं. आणि आता मात्र बॅटची कडा घेतली जाते. फलंदाज होईल बाद. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून अलंकार तांडेल उपस्थित आहेत. करावे गावातील उत्कृष्ट नामवंत खेळाडू या अलंकार तांडेल, ओराम क्रिकेटचा बेताब बादशाह यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 रन्स. यस, क्रिकेट का बडा नाम अलंकार तांडेल, अलंकार दादा. येस, 40+ ओपन क्रिकेटमध्ये आजच अलंकार तांडेल यांना उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक भेटलंय. खूप खूप अभिनंदन. यस, फायनल देखील मारले त्यांच्या संघानं. म्हणजे अलंकार तांडेल आणखीन कुठे ना कुठे जाऊन आपल्या करावे गावाचं नाव मात्र उंचीवर नेण्याचा प्रयत्न करतोय. येस, गोलंदाजी करत असताना स्टंप देखील मोडलाय अलंकार तांडेलनं. पुन्हा एकदा टॅप केलाय चेंडू, दमदार टॅप, हा येईल चौकार. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. धाव संख्या 50 कंप्लीट. जोरदार टाळ्या शीतल रायझिंग स्टार संघासाठी. आणि येथे मात्र फलंदाज होईल बाद. आता मात्र चांगलं यष्टीरक्षण. तीन चेंडू शिल्लक आहेत. 3 बॉल्स टू गो. 3 चेंडूंवरती किती धावा येतील, जेवढ्या येतील तेवढ्या मात्र फायदेशीर ठरतील शीतल रायझिंग स्टार संघाला. आतापर्यंत दमदार फलंदाजी राहिली आहे. हा देखील टॅप करण्याचा चेंडू होता, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धावसंख्या मिळतीये. संघाची धावसंख्या 51. काय जबरदस्त सामना, जबरदस्त फलंदाजी नेहमी सराव करणाऱ्या संघासमोर. आणि येथे मात्र थर्ड अंपायर रनआउट साठी DRS घेतलाय पंच निलेश म्हात्रे यांनी. आउट. OUT आउट. फलंदाज होईल बाद. धावचित. अंतिम चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवर किती येतील? 4. यस, आल्यात धावा. 4 चौकार. संघाची धाव संख्या टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 55 आणि 56 धावांचं टार्गेट. 55 धावसंख्या काढल्यात प्रथम फलंदाजी करताना शीतल रायझिंग स्टार संघानं. आणि 56 धावांचं टार्गेट असेल ते जय माता दी संघासमोर. 56 धावांना कसं प्रत्युत्तर देतील दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूयात माझे मित्र साथी समालोचक हरदेव तांडेल यांना.
हॅलो हॅलो धन्यवाद प्रतीक. पंचावन्न काढल्यात आणि 56चा टार्गेट आहे आता. 56चं टार्गेट आहे हरदेव. हॅलो सलामीची जोडी जयेश आणि विपुल. 24 चेंडू जिंकण्यासाठी 56 धावा. सुरेख फलंदाजी. नवीन चेंडू द्यायचा आहे. चला पंचांनी लक्ष द्यायचं आहे या गोष्टीकडे. सुरेख खेळी. निके त्याच्या बॅटमधून आपण चौकार बघितले आणि संघाची धावसंख्या 55 झाल्यानंतर 56 धावाचं लक्ष आहे. जसं झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलियाची मॅच होते तसाच हा सामना आपण बघतोय. एका साईडला वन साइड हिरो प्रतीक, गावचा वंडर बॉय. विकेट महत्वाची असेल. 24 चेंडू जिंकण्यासाठी 56 धावा. जय माता दी ग्रुप विरुद्ध शीतल रायझिंग स्टार आणि ते मात्र 1D येते. सुरुवात होते एके धावेने. 56 धावाचा पाठलाग करत असताना आता मात्र सुरेख फटका आणि पहिला चेंडू 1D आल्यानंतर आता मात्र आपल्या बॅटची जादू दाखवतोय. चेन कुली की मॅन कुली. जयेश तांडेल गावचा वंडर बॉय. आणि बॅक टू बॅक 2 चौकार. 9 धावा झालेल्या आहेत. जयेश तांडेलची विकेट काढली तर या सामन्यात कुठेतरी कमबॅक होईल, मात्र असं कोणताच चित्र इथे दिसत नाहीये. आणि आता मात्र सुरेख चेंडू. 4 चेंडू टाकले अजूनपर्यंत, फक्त 9 धावा खर्च केलेला. अजून एकही एक्स्ट्रा टाकलेला नाहीये. सुरेख गोलंदाजी. आणि इथे मात्र फुलटॉस होता, त्याला खेळून काढायचा होता, टॅप करायचा होता, मात्र आउटर एज लागते बॅटची. 1Dच्या रूपात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 10च्या घरात. आणि इथे मात्र अवांतर चेंडू. 11 धावसंख्या धावफलकावर लागतात. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. गोलंदाज निकेत. सुरेख चेंडू आणि सुरेख फटका. धावसंख्या 15. अजूनही 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावेची गरज आहे. चला अपेक्षा आहेत विपुल याच्याकडून देखील. धडाकेबाज असा फलंदाज आहे आणि षटकार मारलेला आहे. जयेश कुठेतरी नाराज दिसतोय. टॅप करायचा होता, मात्र इथे कुठेतरी हाव केली. फुलटोस होता दिपेश. और ये धनेशकडे रातो के कातिल. प्रत्येक नाईटच्या स्पर्धेमध्ये चमकतो धनेश. गावचा क्रिस गेल आणि इथे टॅप केला आणि चेंडू अडवला जातोय. आणि इथे धावचीची संधी होती, मात्र इथे कॉलिंगचा इथे कुठेतरी अभाव. तालमेल जमत नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय आणि नो बॉल. इथे मात्र चौकार येतोय. 1+4 धावा मिळते संघाला. संघाची धावसंख्या 5 ने वाढली तर ती धावसंख्या 20. धावसंख्या 20 झालेली आहे. 2 चेंडू टाकून झाल्यानंतर 20 धावा धावफलकावर. अजूनही 36 धावेची गरज आहे. आणि इथं मात्र पुन्हा एकदा टॅप केलाय. तिथे मात्र गचाल क्षेत्ररक्षण कुणाल याच्याकडून. चेंडू अडवायचा होता, कुठेतरी जम्प तिची त्याची चुकीची उडी. धावसंख्या 24. अजून 32 धावेची गरज आहे. आणि इथं मात्र पुन्हा एकदा कुठेच प्रयत्न दिसत नाही कुणालचे. गचाल क्षेत्ररक्षण कुणाल तांडेल. अंदाजा येत नाही कुणाला. उभा राहतोय नुसता.
आता सोपा होता म्हणून हात घातला त्याने. मगाशी दोन्ही चेंडू अडवायचे होते. संघाची धावसंख्या 28. गेला. धावसंख्या 32. 12 चेंडू 24 धावा. जयेश तांडेल कुठेतरी आनंदित आहे. लोण्याच्या गोल बॉलर भेटलेला ते साहेब धुवून करा घेतल्या. कुणाल आलाय बघूया. काय फिल्डिंग मध्ये एकदम खराब फिल्डिंग केली. आता त्याला वाटतंय का मी बॉलिंग मध्ये जयेशची विकेट काढू शकतोय. पण जयेश काय ताव खाऊनच आहे. मावा गवले बर की पहिले बॉलात स्वागत 4 धावेने. संघाची धावसंख्या 36. 20 धावेची गरज. हे चोरीन खपवते का काय कुणाल. धावा देवालाच आले वाटतं. इथे मात्र व्हाईट बॉल. कुणालनी इथं मला ओव्हरच धावा खपवायला आले वाटतं. पैसे घेतलेले दिसतात कुठून तरी समोरच्या संघाकडून. आणि लोण्याचा गोला टॅप शॉट. चौकार आणि संघाची धावसंख्या 42. ढेंगाच्या मागशी बोल्ड घेण्याचा प्रयत्न. पंच मात्र व्हाईट बॉल घोषित करतात. 2 धावा मिळतील आणि पुन्हा एकदा ढेंग्यांची बॉल टाकतापर्यंत धावसंख्या 46. यहा भी साला वही डाल रहा है. मला वाटतं षटकामध्ये कोण दुसरा बॉलर आला असता तर लास्ट ओव्हर पर्यंत मॅच गेली असती. धावा झाल्या 48. आता मात्र परला बॉल. चला ये बॉलर येतात. धावसंख्या 52. कुणाल धावा 2 धावा अजून वाढतील. 54 झाल्यात. 2 पाहिजे. आता ओरम टाकाची फेरी आले. अंडरम का परत नाही. बॉल तरी किती आले. 4 बॉल झाले. सगळ्या धावा हे चोरीन दिल्या. मला वाटतं हे बॉल बी पडणार नाही वाटतं. तो बी नो बॉल आहे. या 5 धावा ते 5 धावा बी लिहू द्या. लिहू 5 लिहू. धावा झाल्या 60. 5 धावा 1 ओव्हर अंगावर 8 बॉल अंगावर धावा पण एक्स्ट्रा 5. चला मॅन ऑफ द मॅच गोज टू जयेश तांडेल. नो डाऊट. सुरेख गोलंदाजी. आदरणीय अमितदादा मडवी यांना विनंती करतो की आपण त्याला सन्मानित करायचं आहे. अमितदादा मडवी सन्मानित करायचे. जयेश याला सुरेख फलंदाजी. ऑस्ट्रेलियाचा संघ करागावातील अंडरमचा संघ हा. आता मात्र अनिल तांडेल त्याला टॉससाठी यायचं आहे. अनिल दादा कोणताही कॉम्प्रोमाइज केला जाणार नाही. नो कॉम्प्रो असेल. एंट्रीची कॉम्प्रो होणार नाही. मोनिश तांडेल एंट्रीची कॉम्प्रो होणार आहे सांगा त्यांना. अमितदादा मडवी यांना विनंती करतो की आगामी सामन्याची आपण नाणेफेकी करायची आहे. 2 कर्णधार जयेश आणि भूपेश एकाच देवरांची लोक वाटतानी. आणि जयेश तांडे टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंग घेतलेली आहे. आता बघू हे मला वाटतं आपापसात मॅच आहे. 3च ओव्हरची मॅच. पहिले सगळे फ्रेश सामने 4 ओव्हरचे होते. आता सर्व सामने जे 3च षटकांचे होतील. दीपेशाची अपेक्षा आहे का री एंट्री भेटेल का. चला उपस्थित सगळ्या प्रेक्षकांना एक सूचना करतो की सर्व प्ले